नमस्कार. आज पुष्य नक्षत्र, सुवर्ण प्राशन संस्कार योग. आयुर्वेदामध्ये सांगितलेला 16 संस्कारांपैकी हा संस्कार म्हणजे सुवर्ण प्राशन संस्कार. तर सुवर्ण प्राशन कोणी करावे, कधी करावे, किती वेळ करावे, तसेच भरपूर महिलांना शंका असते की सुवर्ण प्राशनमध्ये आहे तरी काय, जेणेकरून आमच्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. तर हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. सुवर्ण प्राशनमध्ये सुवर्ण हे भस्माच्या स्वरूपात म्हणजेच नॅनो कोलायडल फॉर्ममध्ये वापरले जाते, जे की मेडिको लिगली सेफ आहे. तसेच शंखपुष्पी, ब्राह्मी, वचा यांसारखी सिद्ध केलेली मेध्यवर्धक औषधं तुपामध्ये टाकून त्याने तूप सिद्ध केलं जातं आणि ते सुवर्ण भस्मासोबत मर्दन केलं जातं. तर आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे मर्दनम गुणवर्धनम, म्हणजेच जेव्हा सुवर्ण भस्म हे तुपामध्ये मर्दन करतात तेव्हा त्याची क्वालिटी दुप्पट वाढते. तसेच लिंबाच्या झाडावरती असलेला हनी आपण त्यामध्ये यूज करतो. द्वितीय प्रमाणामध्ये किंवा चौपट प्रमाणामध्ये त्यामध्ये आपण हनी टाकतो. तर लहान मुलांच्या प्रत्येक औषधामध्ये आयुर्वेदामध्ये मोस्ट ऑफ द हनी वापरतात. तसेच हनी सोबत म्हणजेच मधासोबत वचा आणि सुवर्ण भस्म जर मर्दन केलं तर रिसर्च पेपर सांगतो की त्यामध्ये अँटी इम्युन बॉडीज वाढतात, जेणेकरून मुलांची रोगप्रतिकारक शक्ती नक्कीच वाढलेली दिसून येते. रिसर्च पेपरमध्ये हे प्रूव्ह झालेलं आहे. तर भरपूर महिलांना शंका असते की सुवर्ण प्राशन कधी द्यावं. तर उठल्या उठल्या ब्रश केल्यानंतर अनोशापोटी तुम्ही मुलांना सुवर्ण प्राशन देऊ शकता. तसेच ते कंटिन्यू द्यायचे का नाही द्यायचे हे तुम्ही जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडून त्यांची अग्निपरीक्षण करून कोष्ठ परीक्षण करून तुम्ही ठरवू शकता. जर तुम्हाला सुवर्ण प्राशनबद्दल अजून काही माहिती हवी असेल, शंका असेल तर कमेंटमध्ये हे सुवर्ण प्राशन जरूर टाईप करा. थँक्यू.